निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। 70,000 रुपयाचा ऐवज हा दरोडा घालून पळून नेलेले होते। या अनुषंगाने क्राइम ब्रांचकडून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध 10 टीम तयार करण्यात आलेल्या होत्या आणि जे काही इन्फॉर्मेशन होत्या गुन्हेगारांच्या बाबतीमधली तसेच काही टेक्निकल ॲनालिसिस आहे। त्याचबरोबर जे CCTV फुटेज आहे जवळपास 350च्या वर CCTV फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आम्ही तपासलेलं होतं आणि अनुषंगाने 6 आरोपी जे आहे त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते। त्याच्यापैकी 5 आरोपी हे काल क्राइम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते। 6वा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राइम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती। आमची काही टीम बीडला होत्यात, काही जालन्याला होत्यात, इतर ठिकाणी पण होत्यात। त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे API त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते। आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सरेंडर झाले नाही, परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना। त्याच्याबरोबरती त्याची गर्लफ्रेंड पण होती आफिसा उर्फ खुशी नावाची, ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपींना कोर्टापुढे प्रोड्यूस करून PCR घेऊन गुन्ह्यात गेलेला माल जो आहे तो रिकवर करणार आहेत। गुन्ह्यातला काय सहभाग होता? जो मयत मयत हे सर्व आरोपी जे आहेत ह्यांच्या अनुषंगाने, कारण की ज्या काही त्यांनी रेकी त्या गुन्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या, तपासात बऱ्याचशा बाबी समोर आलेल्या आहेत। सध्या त्या बाबतीत बोलणं योग्य नाही, परंतु हे सर्व आरोपी CCTV फुटेज रेकी करण्याकरता वापरलेली वाहनं आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही टेक्निकल ॲनालिसिस आहेत त्या अनुषंगाने हे सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकवर करण्यात आलेला आहे जो फिर्यादींनी आयडेंटिफाय केलेला आहे। त्याच्यामध्ये मुद्देमाल होता कुठला? त्या गाडीमध्ये आहे सध्या, गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे। तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्देमाल हा रिकवर होईल। पूर्वीचे अमोल खोतकरवर पूर्वीचे 10 गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये दरोड्याचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर 307चे देखील आहेत। गंगणेवरती देखील जवळपास 11 गुन्हे आहेत, कारण की गंगणे हा मूळचा अंबेजोगाईचा आहे, त्याचे सगळे गुन्हे अंबेजोगाईचे आहेत। त्याच्यावरती मकोकाचे पण गुन्हे आहेत आणि दरोड्याचे देखील गुन्हे आहेत। तसेच योगेश हसबे ह्याच्यावरती देखील 7 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। एन्काउंटर करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का? तो तपासाचा पुढचा भाग आहे, त्याच्याबद्दल सध्या काही बोलणार नाही। हो, त्यांना जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। नाही तपास बघा, आरोपी आज आम्ही कोर्टापुढे प्रोड्यूस करणार आहोत। कोर्टापुढे प्रोड्यूस केल्यानंतर त्यांचा रिमांड येणार आहे आणि तपासांती सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे निष्पन्न होतील। जखमी झालेलं कोणी सर, नाव काय सांगण्यात येईल तुम्हाला नंतर। त्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वीच आरोप केले होते की शहरातल्या चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो आणि मला त्यांच्या स्टेटमेंटबद्दल अगदी दुसऱ्या दिवशीच एन्काउंटर होतं। नाही, मला त्यांच्या बद्दल काही कल्पना नाही। 15 तारीख को एक प्रश्न मराठीत आहे की कर्मचारी होते म्हणजे रात्री त्यावेळेस दिनांक 15 तारीख को MIDC वाळुन पुलिस स्टेशन के एरिया में श्री संतोष लड्डा इनके घर पर रात को 2 बजे और 4 बजे के बीच में डकैती हुई थी, जिसमें उनके वहाँ के वॉचमैन को बांधकर 6 आरोपियों ने उनको वेपन का
रिटर्न करके उनके यहाँ से लगभग 5.5 किलो गोल्ड, 32 किलो सिल्वर और 70,000 रुपये चुरा के लेके आरोपी गए थे। इस मामले में डेकोटी का ऑफेंस MIDC वार्ड पुलिस स्टेशन में दर्ज हुआ था। उसका इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच छत्रपति संभाजी नगर के ऑफिसर के पास था। इस तहत हमने लगभग 10 टीम तैयार की थी जो पूरे शहर में और मराठवाड़े के कई ज़िले पे आरोपी की छानबीन कर रहे थे, जिसमें टेक्निकल एनालिसिस और हमारे CCTV फुटेज का रिव्यू और जो इन्फॉर्मेशन आई थी उस इन्फॉर्मेशन के हमारी टीम अलग अलग जगह पे काम कर रहे थे। उस हिसाब से कल हमारे लोगों ने लगभग 5 आरोपी जो है वो अलग अलग जगहों से उन्होंने अरेस्ट किए हुए थे और जो मेन आरोपी है बाबूराव खोदकर, उसके ऊपर लगभग 10 ऑफेंसेस है। उसके ऊपर डेकोटी के भी सीरियस ऑफेंसेस हैं और उनका साथीदार जो सुरेश गंगणे है उसके ऊपर 11 ऑफेंसेस है, वो अंबेजोगाई बीड़ का है। और दूसरे आरोपी के ऊपर भी कई संगीन जो है वह गुने हैं दर्ज है उनके ऊपर। अमोल खोदकर कर रात को लगभग 11 साढ़े 11 बजे शायद यहाँ पे MIDC वार्ड पुलिस स्टेशन के अंडर वहाँ पे एक लॉज है, वहाँ पे वो आया था साई गार्डन करके, और वहाँ पे हमारे API ऑफिसर्स और उनकी टीम ने उनको अरेस्ट करने के लिए उनके वहाँ पे जाने के बाद उन्होंने उनके ऊपर गाड़ी चलाने की कोशिश की और कुछ राउंड फायर किया। तो उसके ऊपर हमारे ऑफिसर ने रिएक्शन में उनका रिप्लाई देने के बाद फायरिंग किया, उसको इंजर हुई थी। उस आरोपी को हमारे लोगों ने हॉस्पिटल घाटी हॉस्पिटल में एडमिट किया, वहाँ पे वो मृतक घोषित कर दिया गया था। इस बारे में MIDC वार्ड पुलिस स्टेशन में ऑफेंस रजिस्टर है और इसमें क्राइम ब्रांच और लोकल पुलिस स्टेशन इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। सोना और चांदी कितने रिकवर? वो आज आरोपी का PCR लेने के बाद सोना चांदी बरामद हुआ है और कुछ फिरियादी ने भी वो आइडेंटिफाई कर लिया है और आज PCR प्रोड्यूस करेंगे आरोपियों को और उसके बाद बाकी की रिकवरी हो जाएगी। सर कितने राउंड फायर किया गया? वो आगे का इन्वेस्टिगेशन की बात है।